भारतासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी ऐतिहासिक दिवस आहे। काही क्षणांमध्ये एक्सिओम मिशन 4चं प्रक्षेपण होतंय। शुभांशु शुक्ला अंतराळात काही क्षणांमध्ये झेपावणार आहेत। शुभांशुसह 4ही अंतराळवीर अंतराळ यानात बसले आहेत। आजचा दिवस भारतीयांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण भारताचे शुभांशु शुक्ला हे थोड्याच वेळात अंतराळात झेपावणार आहेत। त्यांच्यासह 4 अंतराळवीर घेऊन जाणारी एक्सिओम 4 मोहीम आज अखेर सुरू होते। 29 मे रोजी ही मोहीम सुरू होणार होती, मात्र काही तांत्रिक अडचणी येत होत्या आणि ही मोहीम पुढे ढकलली जात होती। आज अखेर त्याला मुहूर्त मिळालाय। भारतीय प्रमाण वेळेनुसार 12:01 म्हणजे अगदी काही क्षणात हे यान इतिहास रचणार आहेत। भारतीय वायुसेनेचे पायलट आहेत ते इस्रोचे कमांडर असतील पेगी विट्सन, नासाचे अंतराळवीर आहेत। I think they must have changed the entire line. Now it is announced that they will be going tomorrow. Of course, there is going to be a new Dragon spacecraft. Engine is the same. And in the meanwhile, we understand that there was a leak in the Russian space. This one, the Russian. तर राकेश शर्मा नंतर शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय असतील जे हा इतिहास घडवतायत। 1984 साली राकेश शर्मांनी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली होती। तर आज आता शुभांशु शुक्ला हे इतिहास रचणार आहेत। ग्रुप कॅप्टन आहेत ते। And a great nighttime shot of Dragon sitting there at historic Launch Complex 39A with the AX-4 crew safely tucked inside with just over a minute to go until liftoff. Seated left to right inside Dragon from this camera's perspective, you have Tibor Kapu there on the left-hand side. Then beside him is our pilot, Shubhanshu Shukla. Then to the other side is armed. Falcon 9 is at startup and is now controlling. Is Commander Peggy Whitson, and Dragon then on the far side is Sławosz Wisniewski Wisniewski of ESA. Dragon SpaceX, go for launch. AX-4 is go for launch. That is great news for Mission Control and from our crew on board Dragon. With that, we are आपल्यासोबत डॉक्टर लीना बोकील आहेत, खगोल अभ्यासक आहेत त्या। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। Let's go AX. Four, 3, 2, 1. Ignition and lift For 3 nations, a new chapter in space takes flight. Godspeed, AX-4.
T plus 30 seconds into flight with the Axiom 4 crew on board Dragon, headed to the International Space Station. Waiting to hear callouts from the Falcon 9 engineering team. Power and telemetry nominal. Stage 1 throttle. We're throttling down the 9 Merlin engines. We're into the throttle bucket, preparing for max Q. Max Q. Vehicle is supersonic. We should begin throttling the Merlin engines back up now. Stage 1 throttle up. तर अखेर मिशन एक्झिओम Mission control confirming One Bravo. सोबतच that भारताचा throttle up, सुपुत्र and we are शुभांशु one शुक्ला Bravo. यांनीही अंतर माता जी आप भावुक हैं आपको मैं आंसू आप थोड़ी देर रुक जाइए ना 5 मिनट के लिए देख तो लेने 5 मिनट आप प्लीज सब लोग तो यहीं पे है ना 2 मिनट तो दे दीजिए सर देख तो ले सर कोई कुछ बोल रहा है कि कुछ नहीं बोले little bit of liquid oxygen now into शुभांशु the शुक्ला turbopumps यांचे on board our Merlin vacuum engine पालक on त्या stage ठिकाणी 2. उपस्थित आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुद्धा यावेळेला पत्रकारांनी केलेला आहे. केवळ त्यांच्या आपल्यासोबत खगोल अभ्यासक सुरेश चोपडे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. चोपडे सर, अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे भारतीयांसाठी हा. आपली पहिली प्रतिक्रिया? हा निश्चितच भारतीयांसाठी आणि आमच्यासारख्या खगोल अभ्यासकांसाठी ही अगदी अभिमानाची गोष्ट आहे. कारण इतक्या संपूर्ण आयुष्यामध्ये भारताच्या खगोल विज्ञानाच्या प्रगतीमध्ये दुसऱ्यांदा आपण अवकाशात चाललेलो आहे. आपण सुरुवातीला आपण रशियाच्या स्पेसच्या माध्यमातून अवकाशात गेलो होतो, पण आता आपण आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये आपण चाललेलो आहे. नासा आणि भारताची एक हे एकत्र मोहीम आहे आणि याचा एकदम फायदा आपल्याला गगनयानासाठी होणार आहे. म्हणजे गगनयान त्याच विषयी विचारायचं होतं, गगनयान मोहिमेसाठी कसा फायदा होणार आहे याचा? कारण गगनयान मोहिमेसाठी आपण जे 4 अवकाश यात्र्यांचं ट्रेनिंग चालू आहे, पण ते पृथ्वीवर ट्रेनिंग चालू आहे. जोपर्यंत अवकाशामध्ये सराव होणार नाही किंवा अवकाशाची सवय होणार नाही तोपर्यंत अवकाश यात्री त्यांचं आरोग्य चांगलं राहील का, ते चांगले प्रयोग करणार का, याच्याबद्दल थोडी शंका असते. या निमित्तानं अशा प्रकारचे अवकाशामध्ये गेल्यानंतर तिथे शारीरिक दृष्ट्या नेमकं त्यांना काय समस्या येऊ शकतात झिरो ग्रॅव्हिटीमध्ये, आणि तिथे जे प्रयोग केल्या जाणार आहे त्या प्रयोग म्हणजे तशाच प्रकारचे प्रयोग आपण कशा प्रकारे करू, एक प्रकारचं ही एक प्रॅक्टिस ज्याला म्हणतो आपण, रंगीत तालीम म्हणतो, अशा प्रकारची ही एक तालीम आहे. आणि म्हणून गगनयान मोहिमेसाठी याचा आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. दुसरा एक मुद्दा, या मिशन एक्झिओम मध्ये जे प्रयोग केले जाणार आहेत, भारताचे जे प्रयोग असतील त्याविषयी माहिती? नाही, भारताचे प्रयोग आणि नासाच्या प्रयोग हे जवळजवळ मिळूनच केल्या जाणार आहे. परंतु भारताच्या प्रयोगामध्ये अवकाशामध्ये आरोग्याच्या समस्या काय काय राहू शकतात याच्यावरती ऑब्झर्वेशन केल्या जाणार आहे. आणि काही इन्स्ट्रुमेंट आपण तयार केलेले आहे की जे झिरो ग्रॅव्हिटीमध्ये कशा प्रकारचं ते काम करेल, अशा प्रकारच्या जे प्रयोग आहे ते प्रयोग तिथे केल्या जाणार. जवळजवळ 3 प्रयोग आपल्या भारतातर्फे केल्या जाणार आहे. ठीक. चोपडे सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत खगोल अभ्यासक सुरेश चोपडे होते. मिशन एक्झिओम 4 ही भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मोहीम म्हणावी लागेल, कारण भारताच्या गगनयान मोहिमेसाठी म्हणून ही फायद्याची ठरणार आहे. या माध्यमातून मानव ज्यावेळेला अंतराळात जातो त्यावेळेला आरोग्याच्या काही समस्या उद्भवतात का या संदर्भात महत्त्वाची माहितीही पोहोचेल आणि त्यासाठीची रंगीत तालीम इस्रोच्या माध्यमातून होते. तर भारताच्या सुपुत्रानं
पायलट आहेत इस्रो मिशन एक्झिओम 4 मध्ये कोण कोण आहे ते आपण बघतोय. पेगी विट्सन हे कमांडर आहेत, नासाचे अंतराळवीर आहेत ते. तर तज्ञ आहेत स्लावेश उनास्की, बिशिन्स्की, पोलंड आणि टिबोर कपूर हे सुद्धा आहेत. 14 दिवसांचं हे मिशन आहे. 60 प्रयोग या ज्या क्षणाला मिशन एक्झिओम 4 हे अवकाशात अंतराळात झेपावलं त्या क्षणाला प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. प्रत्येक भारतीयानं टाळ्यांचा कडकडाट केला. तर अन्नशास्त्र, मानवशास्त्र, जैवशास्त्र, वैद्यकीय, त्यानंतर जीवाणुशास्त्र या संदर्भातले महत्त्वाचे प्रयोग या 14 दिवसांमध्ये केले जाणार आहेत. केवळ भारताचे नाही तर हंगेरी, पोलंड, अमेरिका अशा विविध देशांचे प्रयोग या 14 दिवसांमध्ये केले जाणार आहेत. 8 ते 9 जुलैच्या दरम्यान ही सर्वजण पुन्हा पृथ्वीवर येतील. शुभांशु शुक्ला हे अंतराळात 7 प्रयोग करणार आहेत. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात अंकुराचं अंकुरण, पिकांच्या ची मान अभिमानानं उंचावली. 8 ते 9 जुलै दरम्यान मिशन एक्झिओम 4 पूर्ण होईल. अर्थात पृथ्वीच्या दिशेनं पुन्हा एकदा या सर्वांचा प्रवास सुरू होईल. तर भारताच्या गगनयान मोहिमेसाठी म्हणून आजच्या एक्झिओम 4 मोहिमेचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे. आपली ती रंगीत तालीम आहे असं आपण म्हणू शकतो. यानंतर पुढची बातमी बघूयात. पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे दक्षिण वझिरिस्तानमधील सरगोदा इथे तेहरीके तालिबान पाकिस्तानच्या हल्ल्यात मेजर मोईज अब्बास शहा नावाचा अधिकारी मारला गेलाय. मेजर मोईज अब्बास शहा हा तोच अधिकारी आहे ज्यानं 2019 मध्ये बालाकोट स्ट्राईक दरम्यान भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडलं होतं. TTPच्या हल्ल्यात मेजर मोईज अब्बास शहा आणि लान्स नाईक जिब्रान मारले गेलेत. तर चकमकीमध्ये TTPचे 11 जण ठार झाल्याचं पाकिस्तानी लष्करानं म्हटलंय. अभिनंदन वर्धमान यांना पकडणारा हाच तो मोईज अब्बास हा ठार झाला आहे. नंतर आताची मोठी बातमी ती म्हणजे टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त होणार आहे. हो, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. कारण जगातील पहिलं प्रवासी घेऊन उडणाऱ्या
इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण झालंय, त्यामुळे हवाई प्रवासाचा चेहरा मोहराच बदलणार आहे. अमेरिकेतील बीटा टेक्नॉलॉजीज कंपनीनं हा इतिहास घडवलाय. त्यांच्या आलिया CX-300 या पूर्णपणे इलेक्ट्रिक प्रवासी विमानानं नुकतंच 130 किलोमीटरचं अंतर पार केलंय, ते देखील अवघ्या 700 रुपयांमध्ये. या विमानानं पूर्व हॅम्प्टन इथून न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळापर्यंत प्रवास केला. या प्रवासात 4 प्रवासी उपस्थित होते आणि संपूर्ण उड्डाण केवळ 30 मिनिटात पूर्ण झालं. टॅक्सीपेक्षा विमान प्रवास कसा स्वस्त होईल बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. इलेक्ट्रिक विमान आलिया CX-300चं पहिलं उड्डाण यशस्वी झालंय. 30 मिनिटात 130 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालाय. 130 किलोमीटरच्या हवाई प्रवासाला केवळ 700 रुपयांचा खर्च आलाय. इंधनावर उडणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी 13,500 रुपयांचा खर्च येतो. तर इलेक्ट्रिक विमान पूर्ण चार्ज झाल्यानंतर नॉनस्टॉपच्या 63 किलोमीटर पार करू शकतो. टॅक्सी 3,000 ते 4,000 रुपये लागतात. इलेक्ट्रिक विमान 700 रुपयामध्ये 130 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. हेलिकॉप्टरला 13,500 रुपये लागतात. इलेक्ट्रिक विमान 700 रुपयात हा प्रवास पूर्ण करते. तर अमेरिकेत हा प्रयोग यशस्वी होत असताना इकडे राज्यात 8 ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू करण्यात येते. दुर्गम भागातील हवाई संपर्क पर्यटनाला चालना देण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. देशभरात 150 ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू होणार आहे. उडान 5.5 योजनेत हेलिकॉप्टर आणि सी प्लेन सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे. धोम धरण, वाई, सातारा, गंगापूर धरण, नाशिक कुठे कुठे सी प्लेन सेवा सुरू आहे ते बघतोय आपण. खिंडसी धरण, नागपूर कोराडी धरण, मेहकर बुलढाणा, पवना धरण, पवनानगर पुणे, पेंच धरण, पारशिवनी नागपूर, गणपतीपुळे रत्नागिरी. तर राजधानी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. यावेळी काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. तसंच पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला यावेळी मान्यता मिळण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. पुढची बातमी बघूयात. आपल्या देशाच्या स्वातंत्र्योत्तर 78 वर्षांच्या कालखंडात एक काळा अध्याय म्हणून ज्याचा उल्लेख केला जाईल तो म्हणजे आणीबाणीचा कालखंड. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लेख लिहिलाय. 25 जून 1975 देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला 50 वर्ष झाल्याचा उल्लेख त्यांनी यात केलाय. संविधान आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेसनं लिहिलेल्या या अध्यायाला 50 वर्ष झाली एवढंच म्हणावं लागेल असं त्यांनी यात म्हटलं आहे. पंचवीस जून 1975 देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला 50 वर्ष झाली. त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचं. महोत्सव हा चांगल्याचा करायचा. संविधान, लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेसनं लिहिलेला हा अध्याय. जुने दिवस कधी विसरायचे नसतात. ते सतत आपल्याला लढण्याचं बळ देतात. त्या काळात नेत्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित हुकुमशाही असती. देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेल्या लेखात हा उल्लेख केलाय. यात एक धक्कादायक बातमी नालासोपाऱ्यातून. नालासोपाऱ्याच्या एकाच संस्थेच्या 2 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली आहे. श्रीपस्ता येथील या 2 शाळा असून सकाळी पहाटे 4:26 हा मेल शाळेला आलाय. राहुल इंटरनॅशनल स्कूल आणि मदर मेरी ज्युनियर्स कॉलेज या दोन्ही ठिकाणी पालिकेचे अग्निशमन पथक तसंच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. शाळेनं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व मुलांना घरी पाठवून इमारती रिकाम्या केल्या आहेत आणि तपासणी सुरू आहे. नालासोपाऱ्याच्या पश्चिमेकडील एका संस्थेच्या 2 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची
धमकी ही मेलद्वारे आली होती। ही सकाळी 4:26 शाळेच्या ऑफिशियल मेलवर हा मेल आल्यामुळे शाळेमध्ये एकच घबराट निर्माण झाली होती। मात्र शाळेने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्ण शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांना खाली करून घरी पाठवण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन असतील, अग्निशमन विभागाचे जवान असतील या ठिकाणी रवाना झाले होते। या शाळेच्या अंतर्गत त्यांनी चाचणी केल्यानंतर आता या ठिकाणी या बॉम्बचा शोध घेण्यास प्रशासन आहे ते सज्ज झालेलं आहे। पण मात्र एक बघायला गेलं तर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये एकाच महिन्यात 2 शाळांना उडवून देण्याची धमकी आल्यामुळे आता शाळेतील जो सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला आहे। आता प्रशासन याची गांभीर्य घेऊन कशा पद्धतीने सुरक्षा वाढवेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज तांबे, साम टीव्ही, नालासोपारा। यानंतर बातम्या बघूयात मान्सून 20। समुद्रात आजही 3.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत। यामुळे मोठ्या भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन करण्यात आलं। पश्चिम विदर्भातल्या 5 जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलाय। 29 जूनपर्यंत पश्चिम विदर्भात 5ही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहणार आहे। या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना, नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं। पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पर्यटनावर बंदी घालण्यात आली। या आदेशाविरोधात बदलापूरच्या कोंडेश्वरच्या आदिवासींनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पोलीस बंदोबस्त लावा पण रोजगार हिरावू नका अशी विनंती आदिवासींनी प्रशासनाला केली। पुण्यातल्या खडकवासला धरणातून 4 दिवसात 1.75 TMC पाण्याचा विसर्ग केलाय। गेल्या वर्षीच्या पूर परिस्थितीमुळे धरणातील साठा 65% ठेवण्यात आलाय। पाण्याची पातळी 65% स्थिर करण्यात आली। गोदावरीच्या पाणी पातळीत घट झाली, मात्र तरीही पूर परिस्थिती कायम आहे। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी गेले। गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आलाय तर दारणा धरणातून 4000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। उजनी धरणातून भीमा आणि नीरा नदीत 50,000 तर वीर धरणातून 30,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। त्यामुळे चंद्रभागा वाळवंटातील भक्त कुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा पडला। नंदुरबारच्या पावसामुळे भिंत कोसळली आहे। 2 जण जखमी झाले। त्यांच्यावर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुनीलाल सोनावणे आणि त्यांची पत्नी केवळाबाई अशी जखमींची नाव आहेत। तळोदा शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे। नंदुरबारच्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्ग ठप्प झालाय। जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे पावसाचं पाणी पुलावर आलंय। अक्कलकुवाहून तळोद्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर वाण्याविहिरी गावाजवळ नदीला पूरही आलाय। सातपुडा पर्वतरांगेत 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय। सततच्या पावसामुळे सातपुड्यातील सोन नदीला मोठा पूर आलाय। अक्राणी तालुक्यातील सोन गावाजवळ असलेल्या नदीला पूर आलाय। पूल पाण्याखाली गेल्यानं 12 गावांचा संपर्क तुटलाय। सोन नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली। पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुका घेऊन निघालेली वारी लंडनमध्ये पोहोचली। 14 एप्रिलला निघालेली ही वारी 22 देशांमधून 70 दिवसांनंतर लंडनद्वारे पोहोचली। परंपरेप्रमाणे पांडुरंगाच्या पादुकांचं भव्य दिव्य स्वागत झालं। तसंच यावेळी हरिनामाचा जयघोषही करण्यात आला। वारी दरम्यान अन्नाची स्वच्छता आणि सुरक्षितता तपासली जाणार आहे। पालखी मुक्कामाच्या स्थळांवर काही संस्थांकडून अन्नदान केलं जातं। या दरम्यान भेसळयुक्त पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी FDA प्रशासनानं विशेष मोहीम हाती घेतली। यात वारीच्या मार्गावर असणारी हॉटेल्स, रेस्टॉरंट, विशेषतः मिठाईची दुकानं तपासली जातील।
राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम बातमी मुंबईतून. मुंबईमध्ये घर हे आता दिवा स्वप्नच राहणार आहे, कारण बचतीतून घर घेण्यासाठी 109 वर्ष लागणार असल्याची माहिती समोर आली. मात्र यामागचं नेमकं गणित काय आहे बघूया. मुंबईत घर हवंय, 109 वर्ष थांबा. मुंबईत घर घेणं अशक्य. मुंबईत घर म्हणजे एक दिवा स्वप्न. मुंबईत घर असावं हे अनेकांचं स्वप्न. मात्र आता हे स्वप्न सर्वसामान्यांसाठी एक स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत कुटुंबासाठी घर घ्यायचं असेल तर तब्बल 109 वर्ष वाट बघावी लागणार आहे. नॅशनल हाऊसिंग बोर्डाच्या घराच्या किमती, उपनिबंधक कार्यालय आणि कर्ज देणाऱ्या संस्था यांच्या डेटावरून ही बाब समोर आली आहे. या आकडेवारीवरून कोणत्या शहरात घर घेण्यासाठी किती वर्ष बचत करावी लागण्याची शक्यता आहे ते देखील पाहूया. राष्ट्रीय गृहनिर्माण बोर्डाकडून घरांच्या 3 प्रकारच्या आकाराचं डेटा संकलन करण्यात आलंय. मुंबईतल्या कुटुंबांच्या 5% बचतीची 110 चौरस मीटरच्या किमतीशी तुलना करण्यात आली आहे. 5% बचत आणि GDPच्या तुलनेतून किमतीचा अंदाज घेण्यात आलाय. प्रति कुटुंब 10 लाख वार्षिक उत्पन्न असल्यास 5% नुसार 3.2 लाखांची बचत होईल. मुंबईत 1184 चौरस फूट घराची किंमत 3.5 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे घर घेण्यासाठी 109 वर्ष लागण्याची शक्यता आहे. हेच प्रमाण हरियाणात 50 वर्ष, बंगळुरूमध्ये 36 तर दिल्लीत 35 वर्ष असं आहे. त्यामुळे देशातील सगळ्यात महाग घरं मुंबईत असल्यानं आजोबांच्या घराचं स्वप्न नातवालाच पूर्ण करावं लागण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.